हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। किल्ले शिवनेरीवरती शिवजन्माचा सोहळा। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शिवनेरीवर पाळणा सोहळ्यात उपस्थित। शिवनेरीवरती विविध कार्यक्रमांचं आयोजन। शिवराय म्हणजे धैर्य, शिवराय म्हणजे दूरदृष्टी। शिवरायांनी 18 पगड जाती जमातींना एकत्र आणलं। मुख्यमंत्र्यांनी केली शिवनेरीवरती शिवस्तुती। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन। आरक्षण देताना कोणत्याही समाजावरती अन्याय करणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। शिवकालीन दांडपट्ट्याला मिळणार नवी ओळख। दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून दर्जा मिळणार। आग्र्यातील शिवजयंती कार्यक्रमात होणार मोठी घोषणा। अंतरवाली सराटीत शिवजयंतीचा उत्साह। अंतरवाली सराटीतून शिवजन्मोत्सव निमित्त निघणार शोभायात्रा। शोभायात्रेत मनोज जरांगे होणार सहभागी। आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करणार। सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। कांदा निर्यात बंदी मागे 3 लाख टन निर्यातीला मंजुरी देण्याचा मंत्री समितीचा महत्त्वाचा निर्णय। चंदीगडच्या महापौरांचा राजीनामा। सुप्रीम कोर्टात सुनावणीपूर्वीच महापौर पदाचा राजीनामा। तर मतपत्रिकांमधील गोंधळांमुळे निवडणूक सापडली होती वादात। शरद पवार गटाच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटानं दिलं होतं आव्हान। पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाहीत। पोलिसांनी माझे कितीही व्हिडिओ काढले तरी ते फक्त बायकोलाच दाखवतील। नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमचा बॉस एकच असेल, वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देताना नितेश राणेंचं सूचक ट्विट। अब की बार 400 पार, देशात आएगा तो मोदीही। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मशाल महोत्सवाचं आयोजन। जय भवानी जय शिवाजी घोषणेनं परिसर दुमदुमला। छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत मशाल महोत्सवाचा शुभारंभ। शिवजयंती निमित्त जळगावमध्ये दुचाकी रॅलीचं आयोजन। मोटारसायकल रॅलीमध्ये मराठमोळ्या वेशभूषेत मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग। नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। यावेळेस नागपूरचा महाल परिसर ढोल ताशांच्या गजरात दमदमून गेला। सोलापुरात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा। शिवजन्मोत्सव सोहळ्याला शिवप्रेमींची मोठी उपस्थिती। सोलापूर परिसर शिवरायांच्या घोषणेनं दुमदुमून गेला। लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा। निऑन बोर्डमध्ये लाईट्सच्या माध्यमातून साकारली शिवरायांची प्रतिमा। अमरावतीत प्रहारकडून शिवजयंती निमित्त मॅरेथॉनचं आयोजन। आमदार बच्चू कडूंनी दाखवला स्पर्धेला हिरवा झेंडा। शिवरायांचा पुतळा बसवला म्हणजे मतात परिवर्तन होत नसतं। शिवरायांचा पुतळा सन्मानानं बसवला पाहिजे, आमदार बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्याला टोला। हनुमान चालीसा वाचायची असल्यास आपल्या घरात वाचा। उद्धव ठाकरेंच्या घरासमोर का? खासदार इम्तियाज जलील यांचा नवनीत राणा यांना सवाल। उद्धव ठाकरे 23 आणि 24 तारखेला हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती। हिंगोलीत उद्धव ठाकरेंच्या 3 जाहीर सभा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दौऱ्याला महत्त्व। वर्ध्यात एकदिवसीय ओबीसी हक्क सभा। सभेला ओबीसी बांधवांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। जातनिहाय जनगणनेचे फायदे या विषयांवरती ओबीसी सभेमध्ये होणार चर्चा। वसई भाईंदर रोरो सेवा उद्यापासून सुरू होणार। जलमार्गाने वसई ते भाईंदर अंतर हे फक्त 15 मिनिटात पार पडता येणार। वांद्रे रेक्लेमेशनच्या 29 एकर जमिनीच्या पुनर्विकासाचं कंत्राट। अदानींच्या कंपनीला एमएसआरडीसीला नवीन कार्यालय मिळणार।
समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे महामार्गावरती उभारले जाणार 17 नवे ट्रॉमा केअर सेंटर. समृद्धी महामार्गावरती 71 रुग्णसेविका तैनात असणार, तर आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय. शालेय गणवेशाची निविदा गुजरातच्या व्यापाऱ्यांना डावण्यात देण्याचा डाव, तर आमदार रईस शेख यांचा गंभीर आरोप. संबंधित निविदा रद्द करून महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत कापड खरेदी करा, आमदार रईस शेख यांची मागणी. लोकायुक्त कायदा केंद्राच्या कात्रीत सापडण्याची शक्यता, राज्यपालांकडून विधेयक राष्ट्रपतींकडे सादर. विमानांच्या संख्येत कपात करण्याचे मुंबई विमानतळाला निर्देश, तर उन्हाळ्यात मागणी वाढल्यानं विमान प्रवास 25% महागणार. पाकिस्तानमध्ये सत्ता स्थापनेचा घोळ कायम, नवाज शरीफ बिलावल भुट्टो यांच्यामधील सरकार स्थापनेची चर्चा निष्फळ. साताऱ्याच्या पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टवरती छमछम, तर 48 जणांवर धडक कारवाई, रिसॉर्टचे मालकाला घेतलंय ताब्यात. फेब्रुवारीतच राज्यात उन्हाच्या झळा, विदर्भ मराठवाड्यात तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.